अरे तू? हो मीच तो. पण आपल्या गोष्टीची सुरुवात या मारापासून नसून ती थोडीशी वेगळ्याच पद्धतीची होती. या मारापर्यंतचा प्रवास तुम्हाला सांगतो. ते बांबू दिसतात, तेच बांबू आता आपल्या गोष्टीला पण लागणार आहेत. तास झालं गडी तिकडे कामाला लावलाय. काय चाललंय बघून तरी येतो. कायला का मुळू ठोक टाकतोय. टाकी सपा सपा उरक काम पटपट चल. हा समोर दिसणारा तरुण, याचं नाव अनिकेत. अनिकेत हा मेकॅनिकल इंजिनियर आहे. परंतु बेरोजगारीचा जो फटका त्याला लागला, तो फटका सरळ त्याला शेतामध्ये घेऊन आला. एवढं उच्च शिक्षण घेऊन आपण शेतामध्ये काम करतो, याची थोडीशी त्याची चिडचिडच आहे. टाकतो साहेब, थांबा थांबा टाकतो. त्याच्या नाव याचं गुजा. कष्टाची पूर्ण तयारी असून सुद्धा परिस्थितीनं थोडासा मागासलेला आहे. 200 रुपयासाठी मित्राच्या शेतामध्ये गडी म्हणून काम करावं लागतंय. परंतु संधीचं सोनं करणं याला 100% येतं. अय कामगार, आहे ना चहा दिलाय प्यायला या लवकर. कामगार अरे दादा एवढं तेवढं चालतं गेला का? हा आहे अनिकेतचा छोटा भाऊ मानस. गावामध्ये हुंदडणे, भांडण करणे, बोंबलत फिरणे हा त्याचा आवडीचा विषय. परंतु घरची परिस्थिती जाणून शिक्षणासोबत कामामध्येही मदत करू लागतो. आईने का चहा चांगला केलाय आज. कायला का मला तर सगळी बुकणी झाली आहे. कशाचा चहा भारी. ते जाऊ दे, एवढं खड्डा खाणायला लावलेत काय विषय? काय नाही लय दिवसापासून पडून होती प्रकल्पात आपल्याला झाडं भेटलेली होती. तीच म्हणलं आज लावून टाकावं राहणार, त्यामुळेच खड्डा खांदायला लावल्यात. हे झाला का तुमचं चहा पिऊन? बरं नसलं झालं तर जाऊ द्या, माझं मी घेऊन जातो, तुम्ही एक कप घेऊन. यार काय लका मुळू लका उकारतोय खड्डे लका कर की पटापट मारता सारखा. काय रे तुझी किरकिर सकाळपासून? तुला काय बोलायला जातंय? इथं खटा खातून काळा पडलोय मी का. तिथनंच भाषण ठोकतोय वय. 200 रुपयात काय जीव घेतो का माझा? ठोक टाक तू ये इथं ठोक टाक आहे. मी जातो कापूस येत आहे. टाकी ठोक आता. हा लागा खरंच लय फेस पडतोय. बोलून चुकलं वाटतं येडे गाड्याला. आता कसं वाटतंय? हा टाका की ठोक आता. टाका ठोक. लगा खरंच लागा लय फेस पडतोय. काय खरं नाही. मोकार बोलून बसलोय पण आता काय फेस पडायला लागलाय. तुझं अवघड आहे. नाही होणार तुझ्याच्यानं ती पण. त्याच्या आईला दाखवतोच त्याला आता. थांब लय नाटक करायला लागलाय वानगुळ. थांब यायला पाईपलाईन फुटली वाटतं तुझ्या इकडे. हा पाईपलाईन फुटली. चला पाईपलाईन नाही का मडकच फुटले वाटतं. हे काय बघू दे. काहीतरी चावलंय वाटतं लगा. काय रे काय काय फुटलंय? काय नाही मडकं वाटतं. मडक बघू. अरे काय बाहेर काढ चाल. थांब साईडला गेलो. खजिना गावला. खजिना गावला. साईडला घेते थांब. हो खजिना गावला काही सोनं चांदी. हो हिला का गोष्ट पोलिसांना सांगितली पाहिजे बरं का लवकरात लवकर. हा अरे पोलिसांना? हा अरे येडा आहे काय रे तू? देवान दिलंय आपल्या नशिबातला का ती घ्यायचं पदरात पाडून ती पोलिसांना सांगायचं काही? नाही, मग नुसतं कळवलं बांबूच पाहिजे. घ्यावं लागतील आपल्याला. मग अरे तसं नसतं. ज्या रानात खजिना गावला ना त्याला सारखा 30% देतं. अरे येडा आहे का रे तू? सरकारकडून 30% घेण्यापेक्षा एक काम करू की आपण हीच 50% घेऊ की दोघाला. अरे कोणाला कळलं तर? अरे मी हाय केला का? अरे कागद काचला रे. अरे थांब खजिनाचा दिसतोय कागद देऊ. थांब बघू. यार इथं खजिन्याचं नकाशा आहे. बघू दाखव मला. पाहिलं
यातलं तर काहीच समजा नाही. खजिना जसा अर्धा अर्धा गेलाय का नाही आपण हा तसा हे मॅप पण आपण काय करू, अर्धा तुला ठेव, अर्धा मला ठेव. हा हा शो, हे तुला ठेव, हे मला ठेव. हे सगळं झालं, पण आता या खजिन्याचं काय करायचं? एक काम करू आपण, हा. खजिना इथंच लपवू हा आणि जसा लागल तसा वापरू आपण. हा? चालतंय. चला चला. आता खजिने तर पण पुरलाय. तू काय ग, तुझ्या घरी, मी थांबतो इथं. नाही मी थांबतोय इथं तुझ्या घरी. नाही मी थांबतो तुझ्या घरी. अरे नको, मी थांबतोय इथं तुझ्या घरी. मी थांबतोय इथं खजिनापाशी तुझ्या घरी. बरं आता एक काम करू, दोघं पण थांबूया आपण इथं. हे आणि हे उठ, सांडायचं पाणी घेऊन ये. हे आणि अरे उठ ना. हे आणि हे यार आणि उठ की, सांडायला लागलेला का, उठ जा लवकर पाणी घेऊन ये. हे आणि हे यार उठ की, हे यार उठ ना का, सांडायला लागली मला, जा पाणी घेऊन ये. हे यार आणि जा ना लवकर, लय लागली, जा रे लवकर भाऊ, लय लागली, जा जा उठ उठ उठ. हे यार का उठा नाही. हे आणि अरे उठ की, अय पुरा. हे आणि हे यार उठ की, ए यार उठ की, ए यार आणि उठ की. मानस, अय मानस, अरे इकडे या. पाण्या बेशुद्ध पडलाय, इकडे लवकर. चानस ही खजिना लांबपास करतो गाडी. थांब, खजिना लांबपास केला पाहिजे. गायब केलं पाहिजे सोन. खजिना आता आपला सगळाच. पहिला नकाशा तर त्याच्याकडेच राहिला. माणूस तर आला की कसा नकाशा घ्यायचा बरं. दादा, ए दादा, दादा, ए दादा, दादा, ए दादा, 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 दादा काय झालंय दादा, दादा, अरे काय झालंय तुला. मोक्यावर गाडी बंद पडली. आता दवाखाना चालू आहे, तर तिथं आलोय तर देवाला नवस पण घालून जाऊ. घालायचा का नवस. देवा माझ्या भावाला लवकर बरं कर. हा आपल्या गोष्टीतला सगळ्यात मोठा किडेबाज माणूस, नाव याचं आबा. IIT ग्रॅज्युएटचा ठप्पा घेऊन मनासारखं काम न मिळाल्यामुळे याने लोकांना लोबडायचा धंदा चालू केला. काही लोक त्याला चतुर बोलतात, काही लोक त्याला चालाक बोलतात, पण त्याला सगळेजण ओळखतात ते म्हणजे एकाच नावाने, ते नाव झोलर आबा. दवाखान्याचा योग दिसतोय बाई तुला, दवाखान्याचा योग आहे. बाबा तुम्हाला कसं माहित. सगळी कुंडळी सांगतो की तुमची. बसा. अगं बस ग बाई, अगं बस ना, सांगतो तुमची कुंडली. तुझा भाऊ दवाखान्यात आहे, खरंय का खोटे. अहो ही जनावरा माझा भाऊ. अरे तिचाच नवरा, मी तिला विचारतोय तुझा भाव आहे, खरंय का खोटे. खरंय वरून नाव आहे त्याचं, खरंय का खोटे. खरंय का खोटे. खरंय. तुला 2 भाव आहेत, तू सासरची वरून कोणत्या तरी गावावरून आहे, खरंय का खोटे. मनाने खूप चांगली आहे तू, सगळ्यांचं भलं बघती,
पण तुझं कोणाला चांगलं बघवत नाही. खरंय का खोटंय? हातात आलेला पैसा टिकत नाही. नवरा तुझा तुला ऐकत नाही. खरंय का खोटंय? अरे तू वहिनीला कशाला विचारताय बाबा? मला विचारा ना. वहिनीला दहळ विचारताय. सगळं सांगतो तुला बाई. ही जागा काय बरोबर नाही. तुझ्या जागेवरतीने मला थोडा नैवेद्य कर, त्याच्यावरती तुला उपाय सांगतो मी बघ बाई. नवरा आजारी पडला म्हणता का बाई? बस बाई बस. बाबा श्रीखंड लय आवडतं ना तुम्हाला? अरे तुला कसं काय कळलं? हा डबा सगळा चाटून खाल्ला आणि कसं काय कळायचं नाही? ते घरच्यांबद्दल सांगत होता बघा तुम्ही, त्याचं काय? विद्या जी भेटलेली आहे ती काय साधी विद्या नाहीये म्हणतो मी बाई. काय खरंय का कुठे? खरंय. जी तुला सांगतो ते नीट ऐक बाई. 150 एकर तुम्हाला रान आहे. हा तुझा धीर. ह्याला गावात कोण काळ कुत्र ओळखत नाही, पण घराची यो शान आहे. तू जरा सावधान राहा, याचं तुझ्यावर ध्यान आहे. असू दे असू दे. चल चल सांगतो पुढचं. चल बोला, समस्या काय आहे बोला तुमची. करतो मी तुमचं निवारण. सगळं काय मला व्यवस्थित सांगा. दादा चांगला होता, पण एकाएकीच तो कोमात गेला. डॉक्टर म्हणते ते हळूहळू जास्त कोमात चाललं. अजून त्याचं औषध पण सापडा काहीच आहे नाही आता. एक निवारण सांगतो बाई, नीट ऐकून घे. एक गावरान कोंबडा घे ज्याचा चुरा 3 जागेवरनं तुटलेला असेल. एक 4 पायांची कोंबडी घे ज्याचे 1 नख तुटलेला असेल. 2 अंडी घे कच्ची घे, त्यामध्ये लिंबू टाक, त्यामध्ये मिरची टाक, त्यामध्ये थोडंसं मीठ आणि थोडासा सोडा टाक. हे सगळं कालव नीट बाई. आणि ते जे कालवलेले ते तुझ्या दिराला पाच बाई. हा मला? अरे तुम्ही एका घरातले बाई. ते तुमचं गणगोत काय असेल ते एकत्र मिळून जातं. त्यामुळे त्याचा जो इलाज असेल तो तुझ्यावरती पण करावा लागेल. यासाठी एक तुला सांगतो, एक थोडीशी धनराशी लागेल फक्त. या राशीमध्ये मी सगळं काही बाहेर जाऊन तुझं काम करून देईल बाई. ती धनराशी फक्त माझ्या हातात टेकव. तुझं काम नक्की झालं म्हणून समजून जा बाई. किती द्यावं लागतील? जास्त खर्च येणार नाही. तुमच्यासाठी मी काहीतरी तोडगा काढतो. जास्तीत जास्त एक 65,000 रुपये धनराशी लागेल आपल्याला. त्याला बाहेर जाईल, सगळं काय करून येईल, ती अवधी लावून तुम्हाला देऊन जाईल मी. तुम्ही काहीच चिंता करायची नाही बाई. खरे का कुठे? हा एवढं नाही जमणार. तुझ्याकडून किती होऊ शकतात? थोडं होतील माझ्याकडनं. अरे पण किती होऊ शकतात तुझ्याकडून? एवढं नाही जमणार. 500 रुपयाने एक. ठीक आहे, काय ह्याच्यासाठी काय बी करावं लागतंय म्हणावं. पण मला एक सांगा, नैवेद्याचं जे नियोजन होतं ते तुम्ही या रानापानात जे आखलेलं आहे ते तुम्हाला योग्य वाटतंय का? घरी न्यायला काय लाज वाटते का तुम्हाला? खरंय का खोटंय? हा बाबा, माझ्या भावाला इथंच काहीतरी झालं होतं, त्यामुळे म्हणलं तुम्हाला डायरेक्ट इकडंच आणावं. शीत काय करत होता बनलं तुमचा भाऊ? हित का झोपत होता? अहो ते बांबूची झाडं लावायसाठी खड्ड खंदत होता, ते इथंच झोपला. असं म्हणतो काय? बघतो मी. त्याचा काय खर्च असेल तो बघावा लागेल. काळजी करायची गरज नाही. तुमचं जी काय धनराशी होती ती सुद्धा मी माफ करून टाकतो म्हणून. तुम्हाला त्याची काय गरज नाहीये. एक काम कर बाई, संध्याकाळसाठी एक कोंबड्याचा तेवढा नैवेद्य करून दे मला. मी काय आहे ते ग्रह शांत करून देतो. ते धनराशी मी बघून घेतो. ह्याच झालं आताच. पुढचं काय म्हणतो मी? अहो पैसे नाहीत. ती भावानं कागद दिलता ते तुम्हाला दिलाय. ती राशी मला वाटलं, मला माहित नव्हतं कागद आहे. अरे याडाय काय? अरे हा कागद नाही, नकाशा दिसतोय. हा नकाशा. इथं 100% काहीतरी मोठी गोष्ट झालेली. अरे नकाशाचे कागद, इथं पडलेले हे मटक्याचे टवले, आणि इथं सापडलेली ही काहीतरी मोठी गोष्ट झालेली.
ह्याच्यावरची भाषा जरा वेगळीच दिसते. हा अहो बाबा तुमची भाषा एकदम अशी कस काय बदलली? त्याचं काय आहे बाळा, मी IIT ग्रॅज्युएट आहे. हा एक पार्ट टाइम धंदा म्हणून चालतो आमच्या नशिबात. त्याचं आपण काहीतरी गडगोंधळ आहे तो उडगडून काढू. एका मुलाला ओळखतो मी. तो मुलगा बरोबर हा नकाशा वाचून आपल्याला सांगेल काय नक्की काय झाले काय नाही. हा आहे गौरव उर्फ चोंग्या. चोंग्या असं नावाच्या मागं पण एक कारण आहे. 8वीमध्ये असतानाच 10वीचे बोर्डाचे एक्झाम देऊन त्यामध्ये पहिला आला, मात्र 8वीमध्ये नापास झाला. आपल्याकडे हुशार मुलांना अशीच नावे दिली जातात. काम होतं एक बाळा तुझ्याकडं, हाईस का वेळ? माझ्याकडे काय काम तुमचं बाबा? ही काय वाचाय आहे ना बघ. मला हे कागद जरा सापडला होता, म्हटलं तुला वाचा येईल बघ बरं. खरंय का खोटे? बघून सांगतो बाबा तुम्हाला. तांगतो नाही, तांगावं लागल, नाही तर पोरगा आपल्याला तांगलं का? काही ना बाबा त्यात तकलतंय माझी. तांग लवकर तांग. सांगतो. पोरगा एक बोबड कंचा ये तोपर्यंत बस. ये इथं चल. कंसा नाही बाबा, मानस नाव आहे माझं. मानस रम म्हणतोय वर. हा फिरू का छडी वर भाडे. बाबा पोरानं काय कचरा केलाय सगळीकडे? पोर लय हुशार आहे. कागद नुसती बघू नको, मेंदू बी बघ त्याचा. बाबा ऐकलं. आलो सांग की पोरा. बाबा ह्यो तो आतला त्यातला कागद आहे. यात आता लिहिलंय जुन्या काळातल्या खजिन्याच्या लपतेनासाठी यात काही अवचेत तोडलं आहे. अवतेत कसला अवतेत म्हणते ती? अवतेत नाही, अवशेष म्हणते ती. बोबड आहे जरा समजून घे की. त्या अवचेच्या लपतेनासाठी एक ब्रह्मकिल्ला तोडला आहे. या नकाशाच्या माध्यमातून तुम्हाला कथांना तापलेल ब्रह्मकिल्ल्याचे अवचेत बी तापलेल. अवशेष म्हणते का होती? औषध म्हणते ती. औषध अर्थ लिहिलंय त्यात. बाबा नक्की काय चाललंय ते मला सांगता का तुम्ही? नाही काय पोरा, का बुद्धी तुला सांगेल नंतर ना. चल तू चल पण दिसली. बाबा संडास लागलं म्हणून आणलं काय एवढा ताडताडा? अरे त्याचं जाऊ दे. ते पोर काय बोलत होतं कळलं का तुला? होय रे. नाही राव, काय म्हणलं? बरं ठीक आहे जाऊ दे. मला आता सांग की नक्की काय विषय झाला होता बरं तुझ्या भावाला? म्हणजे असं झालं तर नक्की काय झालं होतं मला नीट सांग. दादा आणि गडी होती तिथं, काय हुकी आली तिथं तर झोपली. सकाळ सकाळ का गड्यानं हाक मारली, तिथं जाऊन बघतो तिथं दादा शांतच. दादा उठानाच. गडी आलता का परत ना? नाही गडी नाही आला, त्याच्यावर तोंडात दाखवलं ना त्याने. कुठे बरं गडी? गडी घरी असेल बघा. एक काम करू, उद्या त्या गाड्याला भेटायला जाऊ. बर. आणि तुझे जरा केस बी कापू, जरा डुकरागत दिसायला लागलाय तू. पण आपण गाडी नाही आपल्याकडे. अरे आप करून जाऊ की पोरा. काय मी ऐकतो. चल खरंय का खोटंय? खरंय का खोटंय? बाळा लग्नाचा योग दिसतोय तुझा बघ. आता एक काम सांगतो, तेवढं फक्त मन लावून कर. उजवेला झोपायची सवय आहे तुला.
पाय तिकडे करून झोपत जाऊ नको. तुझं भलं एकदम 100% होईल. यासाठी एक काम करावं लागेल बघ आपल्याला. मला जरा लांब जावं लागेल, थोडीशी काहीतरी तुझ्यासाठी प्रार्थना करावी लागेल. त्यासाठी एक थोडीशी धनराशी लागेल, जास्त नाही, 251 रुपये फक्त. तेवढी धनराशी फक्त माझ्या हातात ठेव. सगळं काही करून येतो, ती आबुती तुझ्या कपाळाला लावून जातो. तू फक्त तेवढी धनराशी माझ्या हातात ठेव. खरंय का कुठे? बरोबर का? पण 100 व्यक्ती 100 रुपये काय चालेल ना, काय अडचण नाही. मी म्हणतो जर तुझी उधारी चालत असेल तर बाकीचे 150च तिथं वडापाव सांगतो का मी जाऊन खाऊन येईन. खरे का ते? खरं बरं का? पण उधारी चालत नाही तिथं. जातो मी, चला. अरे त्याचं लक्ष नव्हतं रे. जरा 100 रुपये म्हणलं जरा ऍडजस्ट होऊन जातील त्या पोराचं. त्याचा जाता आपला कुठे रे? फोन बिन लाव त्याला, किती उशीर झाला आलोय. हे चुकून आलं म्हणतो मी. मार खायला लावणार आहे तुम्ही एखादी. गुजा म्हणून ओळखता का तुम्ही कोणाला? मीच आहे मानस. माणूस त्याचं डोळं एवढं काळ कस काय रे? अरे चष्मा लावलाय, काळा डोळा नाही. अरे यार ते जाऊ दे, दादाबद्दल बोलायचं होतं. अरे दादाबद्दल आतमध्ये चला. या. अरे ना बघा आपलं, या बघा आपलं कार्यालय. आपलं कार्यालय तो म्हणलेला कडे किती मोठं कार्यालय आपलं बघा. काय बोलायचं रे तुला भावाबद्दल? ते बोलतो, पण कालपर्यंत तुला खायला पैसा नव्हता ना, तू एवढं बांधकाम उभं कसं काय केलं तू? हे होतं जरा माझं प्रकरण, त्याच्यामुळे बांधलंय कार्यालय. बरं ते दादाला काय झालं होतं बरं त्या दिवशी? दादाला काय माहिती, दादाला काय झालं? त्या दिवशी संध्याकाळी झोपलं, परत सकाळी उठलंच नाही तो. काय नाही, त्याच्या भावाने कागद टाकला होता त्याच्या खिशात. त्याबद्दल काय माहिती आहे का तुम्हाला? कागद मला काय माहित नाही राव कागद. बरं चालतंय, नाही काय विषय. जर पोलिसांना जरा दाखवावं लागेल आपल्याला. होय, एक काम करतो आणि दाखवतो पोलिसांना, नाही काय विषय. बरं ठीक आहे, चल. हे अरे काय लाका चाललाय तुम्ही, लाका थांबा. कशाला जाताय पोलिसांकडे? थांबा. अरे काय लाका पोलिसांकडे चाललाय लगेच? थांबा. जास्त काय नाहीये, फक्त काय झालं होतं त्या दिवशी ते आम्हाला स्पष्टपणे सांग. काय झालं त्या दिवशी माहितीये का? पहिला माणूस तर आला की कसं ना कसे घ्यायचं बरोबर. नकाशा काय मी तुमच्या दोघाकडे देऊ शकत नाही. मग पोलिसांकडे गेला तरी चाललं, अडून टाकीन, पण तुमच्या दोघाकडे देणार नाही. राहिली नानी तर तुम्ही बघताय मी खरंच देतो. तुझा नकाशा तुझ्याकडेच राहते. एक काम कर, आमच्या सोबत चल. आमच्या सोबत चल, आम्ही बघू ना पुढचं मागचं काय आहे नाही ते. ही जमल असं करू आपण. मी येतो तुमच्याबद्दल. नका जाऊ पोलिसांकडे. का चालतंय. बरं काढ 100. चल 100 काढ, चल लवकर काढ, चल 100 काढ, चल लवकर काढ. अरे करतो फोन तुला. पैसे नव्हतं तर कशाला नेलं हॉटेलला? तसं काय तुझं जास्त कपडे नाही भरले बरं का. तेवढं एक माझं नशीब, मी निघालो पडदिस ना. तुला निघायला काय झालं होतं? बाबा तेच पडला राव माझा. काही कटिंग बी करून आणली, मला नाही कडे पटले असते कटिंग. जाऊ दे, तो गडी म्हणल्याला ध्यानात आलंय का नाही तुझ्या? बाबा मला कटिंग काय आवडलं नाही गाड्या, माझ्या कटिंगचं बघा काहीतरी. तुझ्या केसांचं तुम्ही गाड्या जुगाड काहीतरी. अरे जाऊ दे, तो गडी म्हणल्याला ध्यानात आलंय का नाही तुझ्या? खरं पण ह्यात जोखीम दिसते बघायला. त्याला एक नियोजनाने निघावं लागलं म्हणते मी. आणि खरे ती भाषा काय आपल्या काळातली नाही बघ म्हणलं. त्यासाठी आपल्याला एक भाषेचा जाणकार व्हावं लागेल. तर बऱ्याच आहेत. मोहीम पण लय अवघड दिसते म्हणले बरं.
त्याला एक आपल्याला अंगरक्षक पण पाहिजे. भाषा चोंगाला त्याला येईल का आपल्या सोबत? होऊ नका सोंग्या माझ्या काही शब्दाच्या बाहेर नाही म्हणलं ते येईल. विषय राहिला अंगरक्षकाचा. अंगरक्षक पण साधा सुद्धा नेऊन चालणार नाही म्हणत. आबा प्लीज बघा आता कोणतरी. तुझा मैत्र आहे माझा. कोण काय खेळायचा कुस्ती काय म्हण 1,500 जोर अक्षय होतं त्याचं. असा उठायचा आणि 20 पट्या मारायला लागायचा. पण नाव काय त्याचं? त्याचं नाव गजा. कोण रे तू? काय लेखा ओळखला नाही का मला तू? कोण आहे रे तू? कोण आहे मी? हा? अरे नाव तुझं गजा. खरं आहे का खोटं? खरं आहे का खोटं? आबा आहे मी. आणि हे कोण आहे? हा? ए, मरल 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 मरल. पाणी पाहिजे होय. नको रे. राहू दे ग बस. काय यार तू गजा भाऊ मार तू का पोराला? कोण आहे ह्यो? काय अवतार केलाय? यो आपला बैरीस असताना. बैरीस असताना आबा माणूस आहे बर का. हो देऊ का त्याच्या काकच. होय तोंड. अरे बरं ती जाऊ दे. काय अवतार केलाय? टिकला बस मन हेन. काय सांगू गजा भाऊ काय सांगू तुला. पण ते जाऊ दे सगळं. माझं एक तुझ्याकडे वैयक्तिक काम आहे. काय झाले मला जरा एका गावाला जायचं. माझं असं झालेलं की तिथं झालाय जमिनीचा वाद आणि आपल्याला तिथं काय एकटं जाणं बरं वाटत. आम्हाला कसं थोडस जरा भिया वाटते आणि जमीन आहे ह्याची थोडस त्यातनं आहे जरा आमच्या सोबत आला असता जरा आम्हाला जीवाला जीव लागला असता जरा बरं झालं असतं. काय म्हणतो मी खरे का कुठे? बर खरं आहे पण आता निघा आता जावा. निघा. अरे गाजा भाऊ जीवाचा जीव लग दोस्त तू. अरे प्राण आहे माझा तू. अरे त्यासाठी आलो ना का तुझ्याकडे म्हणले येशील 2-2 हात आमच्या सोबत तू बी लावशील. एखादा तुझ्या पाठण येऊ पडेल आमची पाठण वाचेल त्या नादवाद. चल ना. अरे तुझ्याकडनं ना अपेक्षा ठेवायची तर कोणाकडून ठेवायची. एवढा कुस्ती खेळणार तू. अरे एवढं जोरण बैठका मारणार तू. अरे तुला का भीतोय? अरे काय लागा तू? मी देतोय मी निघायत ना. आबा आता काय करायचं? आता काहीतरी केलंच पाहिजे बरं का. अरे कपड्याचा बी लय वास यायला लागलाय. गाड्याला तर न्यायला पाहिजे. चल बघू काहीतरी. अरे आबा तू थांब थांब गाजा भाऊ मारू नको थांब. अरे माझा फोन का चोरलास तू? कपडे चांगले दिसतात मला. आणि चोरायची सवय दिसते. अरे माझ्यामुळं कपडे तरी भेटली तुला. साठाळगत बोलायची सवय लागली या पोर तुला. बर ती जाऊ द्या पण आता करायचं काय? करायचं काय? एक काम कर चोंग्याला फोन कर तोपर्यंत. त्याला बोलवून की पाठतीस ना. आता कसा येत नाही. अरे गजा भाऊ
भाऊ मला तुला आणायचं होतं. तू बघ तरी आपण कुठं आलोय. अरे आपण 450 किलोमीटर लांब आलोय. आता इथनं माघारी नको जाऊ. काय यार तुझा इथं मानधन देतो मी तुला. काय 5,000 रुपये देतो. 5,000 माझ्यासोबत चल. अरे लय गरज आहे रे तुझी. 5,000 रुपये देतो. ती बी रॉकाड देतो 5,000. माझ्यासोबत चल. 5,000. बरं येतो. 5,000 यावंच लागतंय. असं म्हणत ही गोष्ट तुम्ही माझ्या नजरेतून बघितली, पण माझ्या नजरेच्या पलीकडं कोणाची तरी नजर आमच्यावरती होती. बाबा येतो नाही त्याचा एक वेगळाच किस्सा आहे.